जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आपण पाहू शकता आज आपल्यासोबत एकनाथ काका, मोहन म्हात्रे, गणेश पाटील हे होळी घ्यायला आलेत. पाहू शकता आपल्या जुचंद्र गावाची होळी. एक गाव एक होळी. त्याच्याबद्दल दोन शब्द बोलतील. एक गाव एक होळी. आज आम्ही जुचेंद्र धार्मिक सेवा संस्थेतर्फे एक गाव एक होळी अशी परंपरा जुचेंद्र गावाची आम्ही ठेवलेली आहे. यासाठी कोंबड होळी म्हणून ही होळी बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. आपल्या गावातील राजेंद्र सदानंद म्हात्रे यांनी ही जांभळीची होळी आम्हाला या जुचेंद्र गावासाठी एक गाव होळी, एक गाव एक होळी असा कार्यक्रमासाठी कोंबड होळी ज्या म्हणतात, जी आमच्या जुचेंद्र गावाची परंपरा आहे. या जुचेंद्र गावात कोंबड होळी पहिल्यांदा होते, दुसऱ्या दिवशी मोठी होळी आंब्याची असते. तसेच आज या कोंबड होळीचा मान आमच्या जुचेंद्र गावातील श्री राजेंद्र सदानंद म्हात्रे यांनी आम्हाला ही होळी दिलेली आहे आणि ती बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही ती होळी कोंबड होळीच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला ही कोंबड होळी आम्ही इकडनं आम्ही घेऊन जाणार आहोत आणि ती होळी आम्ही जुचेंद्र गावात ही लावणार आहोत. त्याकरिता आम्ही आज होळी बघण्यासाठी आलेलो आहोत. इथे आमचे सदस्य, धार्मिक सेवा मंडळाचे सदस्य मोहन म्हात्रे, गणेश पाटील उपाध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही आणि या राजन म्हात्रे परिवाराचं आम्ही आमच्या धार्मिक सेवा संस्थेतर्फे हार्दिक असा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. नाही झालं आता काय ते बोलले नाही, त्या शूटिंग करतात आमची. तर आम्ही गावासाठी आम्ही झटतो. सगळे गावकरी यायला पाहिजे बोरबा. आमच्या कोण येत नाही. आम्ही सर्व गावाचं आम्हीच बघतो. काही ते धार्मिक सेवा गावकी होळी आहे. गावकीवरांनी सर्वांनी सहकार्य करावं. सहकार्य करा. सगळ्यांची होळी आहे आपली गावाची, ती सगळ्यांची होणार. बस, धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता होळी बघ का जांभळीची आहे. आणि आता आम्ही हा व्हिडिओ स्टॉप करतोय. जय महाराष्ट्र. सगळ्यांनी होळीला यायचं आहे. जय महाराष्ट्र.